एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की महायुतीच्या समन्वय समिती बैठकीला शिर्डीचे शिवसेना उबाटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। काल आपण पाहिलं होतं नागेश पाटील अष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। आज शिवसेना उबाटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी महायुतीच्या समन्वय समिती बैठकीला उदय सामंत यांच्या भेटीला ते गेलेले। ही भेट राजकीय आहे किंवा काही इतर कामांसाठी आहे हे अर्थात आपल्याला नंतरच कळू शकेल, पण काल देखील नागेश पाटील अष्टीकर यांनी नंदनवन या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती, ज्यावरती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्याबद्दल आपण बघतोय की आज भाऊसाहेब वागचौरे उदय सामंत यांच्या भेटीला का गेले, जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आपल्या बरोबर आहेत। राहुल, काय कारण? एकंदरीत बघितलं तर काल नागेश पाटील अष्टीकर असतील आणि आज भाऊसाहेब वागचौरे यांनी उदय सामंत यांची भेट घेतली। काल देखील अष्टीकर यांच्या भेटीनिमित्त मोठा वादंग आहे तो निर्माण झाला होता आणि परत एकदा ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेना युबीटीचे सगळे खासदार हे शिंदेच्या संपर्कात असल्याचा दाखला हा परत एकदा निवडला होता। अर्थात खासदारांकडून वारंवार दावा केला जातोय की आमच्या मतदारसंघातील कामासंदर्भात आम्ही भेटत असलो तरी देखील सध्याची राजकीय गणितं पाहता आणि सध्याची समीकरणं पाहता पुन्हा एकदा या सगळ्यांना आपल्याला सोबत घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचंच वारंवार स्पष्ट होतंय। अर्थात येत्या काळात साधारण आपण बघितलं तर संपूर्ण खासदारांची संख्या पाहता त्यातील 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटात यावे लागतील आणि त्यासाठी वारंवार चाचपणी होत होती आणि त्यामधूनच ही 2-3 नावं जी आहेत ती वारंवार चर्चेत होती। मग अर्थात नागेश पाटील अष्टीकर असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील आणि यासोबतच ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार हे देखील वारंवार संपर्कात असल्याचा दावा केला जात होता। अर्थात जो दावा पडद्यामागे होत होता तो आता पडद्यापुढे म्हणजे स्पष्टपणे भेटीगाठीच्या स्वरूपात देखील दिसायला लागलाय। त्यामुळे येत्या काळात याची राजकीय समीकरणं वेगळ्या पद्धतीने काही बदलतायत का हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। आता आपण बघूया, पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ जी ती बघायला मिळते। 5 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसवणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडलेत आणि त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसतो। त्यामुळे चांदा ते बांदा सगळीकडे याबद्दल मोठी नाराजी बघायला मिळते। इतना महंगा कर दिया इन्होंने, 98 कर दिया है। अब लोग कैसे चलेंगे? अमीर लोगों के लिए तो कुछ है नहीं, तो बेचारे गरीब लोगों उनके लिए तो बहुत नुकसान है ना ये चीज। बहुत अच्छा किया क्योंकि देश को तो लूटना उनका काम ही है। अब अपना टैक्स तो घटाते नहीं, पेट्रोल डीजल पे आधा तो उनका टैक्स ही है। अब लड़ाई हुई है, जो भी हुआ है, गवर्नमेंट अपना टैक्स कम करे, पब्लिक को क्यों चूस रही है? हर मामले में टैक्सेस ही बढ़ा रही है। अगर पेट्रोल डीजल के दाम बढ़ रहे हैं तो इसमें हमारी क्या गलती है? दिक्कतों से गुजर रहे हैं, झगड़ा चल रहा है उधर, ये तो सरकार की मजबूरी है, इसमें कोई दोष नहीं, बढ़ जाए फिर भी मिल तो रहा है ना। ये देखो पेट्रोल क्या सीएनजी पे भी रेट बढ़े हैं, पेट्रोल पे भी बढ़े, डीजल पे भी बढ़े। इस पर गरीब आदमी का इतना बुरा हाल हो रखा है, पूछो मत। दिल्ली के अंदर मजदूर आदमी तो है ही नहीं, अब दिल्ली से सीधे गाँव भाग गया अपने। आगे से अगर पेट्रोल डीजल सीएनजी अगर बढ़ेंगे तो उसमें तो हर चीज़ होगा एकदम। अभी 2 दिन पहले ही कौन सी सीएनजी बढ़ा था, फिर बढ़ गया, और पेट्रोल के मार तो हमेशा ही हो रहा है। 3-3 रुपया बढ़ना मिडिल क्लास के लिए बहुत ही पड़ रहा है। उसका हर जेब का खर्चा ही मेंटेन नहीं हो पा रहा है। जिसके सैलरी कम है वो क्या करेगा बेचारा? तो अपेक्षा काय, बाकीचे ते फक्त महागाईच बघतायत। दुसऱ्या लोकांना सुद्धा पगारवाढ झाली पाहिजे, सगळं झालं पाहिजे तर होणार ना। इन्कम कमी आणि हे भरपूर, काय करणार माणूस? या गोष्टीची आधीच सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की वाढणार आहे म्हणून। तुम्ही इलेक्शनच्या टायमामध्ये काही केलं नाही आणि इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही आता भाव वाढवताय 2दा। म्हणजे सामान्य माणसाला किती फटका बसतो या गोष्टीचा, याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे होतं। आणि त्याच्यानंतर सामान्य माणूस बाकीच्या गोष्टी कशा करणार? सगळं आमच्या जर गाड्या वगैरे जे काम करणारे लोक आहेत ती गाडी घेऊनच जाणार आहेत बाहेर, मग त्यावेळी लोकांचा विचार कोणी केलेलाच नाही आहे। सरकार बोलतोय एक आणि करतोय वेगळं आहे, ते तोंडावर बोला ना काय ते लोकांचं। अरे पहिला जी गरिबी आहे ना ती जरा आपल्याला हे करा, जरा गरिबांवर जरा लक्ष टाका। पेट्रोल डिझेल आणि पाणी हे तर महत्त्वाची आहेत गोष्टी, त्याच्यामुळे तर चालणार ना पुढे। पण बोलतात वेगळं, करतात वेगळं, लोकांना जगाला दाखवायचं मी करतोय म्हणून।
जग दुनिया फक्त फिरायची, फक्त आपल्या देशाचं जर लक्ष टाका त्याच्यावर. सरकार सिर्फ अपनी ऑप्टिक्स मैनेज कर रही है फ्रैंकली. अभी तक जब तक इलेक्शन था 3 स्टेट्स के अंदर, तब तक सरकार ने बढ़ाई नहीं, उसके बाद आके इमीडिएटली बढ़ा दिया. ये पहली बार तो हुआ नहीं है, कई बार हो चुका है. सवाल ये पैदा होता है कि सरकार को जब पता था कि वॉर जो है वो स्ट्रेच ऑन कर सकती है, उन्होंने इसके बारे में पहले प्रिपेयर क्यों नहीं किया. असं वाटतं की जसं जसं पुढं जाऊ, जसे जसे लोक या ठिकाणी आव्हानाला स्वीकारतील, जसे जसं लोकांना या ठिकाणी माहीत पडेल की बाबा आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे, देशातल्या या महत्त्वाच्या मजबूतीला साथ द्यायची आहे. शेवटी देश टिकला तर आपण टिकू. त्यामुळं कोणतंही राजकारण न करता, कुणी या ठिकाणी राजकीय भावना व्यक्त न करता, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशहिताकरता, राष्ट्रहिताकरता जो सल्ला दिला आहे किंवा सूचना दिल्या की निवेदन दिला, या ठिकाणी आवाहन केलं आहे, आपण सर्वांनी जर पाठबळ दिलं तर मला वाटतं यातनंही आपण बाहेर निघू. खरं म्हणजे हे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. विरोधी पक्षाला विचारून तुम्ही काय करता? आम्ही वारंवार सांगतोय की पश्चिम बंगाल आणि आसाम केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जाते, आणि ते खरं ठरलं. आणि मोदींनी सांगितलेलं आहे तुम्हाला गरीब व्हावं लागेल. आता मी श्रीमंत आहे,